ज्योतिराव ठाले पाटील आणि ज्यांचा सत्कार आपण केला आणि जे या आगामी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत ते भारत सासणे आणि आपण सर्व ज्येष्ठ मित्र आहोत। या अतिशय चांगल्या अशा आनंद सोहळ्यामध्ये मला सहभागी होण्याची संधी शिरीष चिटणीस आमचे मित्र यांनी दिली, याबद्दल सुरुवातीला मी अतिशय मनापासून त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्याबद्दल मनःपूर्वक अशी कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांचे आभार मानतो। आणि यामध्ये कादंबरीवर मला बोलायला सांगण्यात आलेलं आहे। काही विधान समीक्षेच्या संदर्भात मला कळत नकळत लोक अलीकडे समीक्षक लिहितात आणि पुन्हा नको ते म्हणजे जो एक शब्द सर्वांना वापरला जातो तो म्हणजे ज्येष्ठ समीक्षक होतात। खरं म्हटलं तर या दोन्ही गोष्टीला मी कितपत लायक आहे, कारण माझ्यासमोर ज्या चांगल्या समीक्षकांची उदाहरणं आहेत, ज्यांनी आयुष्यभर ज्ञानसाधना केलेली आहे, समीक्षा लेखन केलेलं आहे, काही मानदंड निर्माण केले, जसे सुदैवानं आयुष्यामध्ये ज्येष्ठ मंडळी आल्यामुळे मला स्वतःला नेहमी एक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्सच वाटत आलेलं आहे की आपण लिहिलं किंवा मी गेली काही 31-40 वर्ष लिहित आलेलो आहे आणि ते लिहितानाही मी प्रचंड नर्वस असतो आणि लिहून झाल्यावर सुद्धा मी ते बघत नाही, कारण मला असं वाटतं की हे लिहिलं ते त्यातलं इतकं लिहायचंच राहून गेलं आणि हे सांगायचंच राहून गेलं, तेव्हा आपण लिहिलं ते कितपत फुटकळ आहे की काय वगैरे अशा या चिंतेतच मी असतो। त्यामुळे मी माझं पुस्तकसुद्धा होऊ दिलेलं नाही। मुद्दा असा आहे की समीक्षेबद्दल केलेली विधानं खरी आहेत आणि ती योग्य आहेत। माझ्याबद्दल थोडं सावध बोलायचं झालं तर भारत सासणे यांच्यावर मी लिहिलेलं आहे, हे मुद्दाम आवर्जून मी आपणाला सांगतो की दाट काळा पाऊस या त्यांच्या दीर्घ कथासंग्रहावर ललितच्या अंकामध्ये मी एक दीर्घ लेख लिहिलेला आहे। हा लेख लिहिलेला आहे। त्यांच्या कादंबरीचं प्रकाशन पुण्यामध्ये झालं, 2 मित्रचं इंग्रजी जे अनुवाद झाला त्याचा जो समारंभ इथेच झालेला होता, त्यातला एक प्रमुख वक्ता म्हणून मी बोललेलो आहे। त्या मूळच्या कादंबरीवर बोललो आणि त्या कादंबरीच्या अनुषंगानं अनुवादावरही बोललेलो होतो। तेव्हा भारत सासणे नावाच्या मराठीतल्या एका जबरदस्त अशा गांभीर्यपूर्वक कलात्मक लेखन करणाऱ्या अशा एका लेखकाची दखल माझ्यापुरती मी घेत आलेलो आहे, हे मला अतिशय नम्रपणानं आपल्या निदर्शनास आणून द्यावं असं वाटतं। त्यांच्या लेखनासंबंधित म्हणजे कादंबरी मी सविस्तर बोलत नाही, आम्ही असं दोघांनी ठरवलं की मी काही सूत्र मांडतो, कारण वेळेअभावी जास्त सविस्तर बोलता येणार नाही, पण एक फ्रेम ज्याला म्हणता येईल, एक चौकट ज्याला म्हणजे आपण एक शब्द वापरलेला आहे चर्चासत्र, म्हणजे हा सत्कार समारंभ नाही, तेव्हा चर्चासत्राचं जे गांभीर्य असतं, चर्चासत्रामध्ये ज्या पद्धतीने एक मेथडॉलॉजी वापरावी लागते ती लक्षात घेतली तर या चर्चासत्रामध्ये कादंबरी या एका अत्यंत महत्त्वाच्या घटकाबद्दल बोलत असताना आणि ते पुन्हा सासणेच्या कादंबरीवर बोलत असताना मी काही सूत्ररूपानं अशी विधानं करेन, त्यांची सविस्तर विवेचन हे खरं तर नंतर होऊ शकतं, चर्चेत होऊ शकतं, पण मला काही विधानं करायची आहेत, काही मी पूर्वीही केलेली आहे। तेव्हा या चर्चासत्रामध्ये कादंबरी या घटकाबद्दल आपण बोलतो आहोत। एक विधान करण्यात आलेलं आहे की भारत सासणे यांनी कथा लिहिलेली आहे, दीर्घ कथा लिहिलेली आहे आणि लोककादंबऱ्याही लिहिलेल्या आहे। तर आता मी जे सूत्ररूपानं म्हटलं तसं आहे, याबद्दलही काही विधानं झाली तेव्हा मला हे सांगायला पाहिजे की हे एक माझा मुद्दा आहे आणि जो मी मांडलेला आहे अन्यत्र, की कथेच्या तपशिलानं विस्तार करणं म्हणजे दीर्घ कथा नाही आणि दीर्घ कथेमध्ये तपशिलाचा भर घालणं म्हणजे कादंबरी नव्हे। हा मुद्दा क्रमांक 1। यामध्ये एक लेखक म्हणून भारत सासणे अतिशय जागरूक आहेत, हे मला मुद्दाम सांगावंसं वाटतं की जी लघुकथा आहे ती लघुकथा का आहे, जी दीर्घ कथा आहे ती दीर्घ कथा का आहे आणि जी कादंबरी आहे ती कादंबरी का आहे, याचं पूर्ण भान असलेले मराठीतले जे दुर्मिळ लेखक आहेत त्यातले ते एक आहे। त्यामुळे आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की दीर्घकथा, कथा आणि त्यांच्या बाबतीत जरी शब्द आपण वापरत असलो तरी या प्रत्येक रूपबंधाची स्वतंत्र, स्वायत्त आणि अंगभूत अशी जी वैशिष्ट्ये आहेत ती एक लेखक म्हणून त्यांना ओतप्रोत माहिती आहे। तेव्हा कथा लिहित असताना त्या कथेचं म्हणजे कथेपण आहे, दीर्घकथा लिहित असताना दीर्घकथेचं दीर्घकथापण कशातून नेमकं येतं याचं जे भान आहे आणि नंतर कादंबरीचं जे कादंबरीला आपण कादंबरीचं कादंबरीपण कशात आहे हे जे भान आहे, हे भान लेखकाला
असत नाही अनेक वेळेला, आणि त्यामुळे याची सगळी सरमिसळ होते आणि ती मराठी समीक्षेमध्येही झालेली दिसते, आणि म्हणून काही आपण बोलत असतो. पण मुळात त्यांच्यापुरतं बोलायचं तर माझा हा मुद्दा आपण लक्षात घ्यावा की त्यांना या तीनही रूपबंधांच्याबद्दल, या तीनही प्रकारांच्याबद्दल एक अतिशय जाणीवपूर्वक असं भान आहे, आणि त्या त्या प्रकारात उतरतो. म्हणजे तुम्ही एक छोटं गाणं, एक 3 मिनिटाचं गाणं म्हणणार आहात का बडा ख्याल म्हणणार आहात, तर हे जर बडा ख्याल म्हणायचं असेल तर त्याचा विस्तार हा कसा करायचा असतो, ते गाणं म्हणायचं असेल तर ते कसं असतं, ह्या सगळ्याचं जसं गायकाला अंदाज असतो, त्याला माहिती असते, तसं लेखक म्हणून त्यांना याचा अंदाज आहे. हे आवर्जून सांगितलं पाहिजे, कारण मराठीतल्या बहुसंख्य लेखकांना यातली त्यांच्या बाबतीत ही गडबड आहे असं मला वाटतं. आता ह्या ज्या कादंबऱ्यांच्यावर आम्हाला आपण बोलणार आहोत आणि ते सविस्तरपणे त्यांचे तपशीलही सांगतील, त्या कादंबऱ्या ज्या आहेत, कारण कथा आणि दीर्घकथेवर नंतर बोललं जाणारच आहे, तर मी त्याचा नुसता उल्लेखासाठी करतो की आपल्या संदर्भासाठी ते असाव्यात. त्यातली एक कथा 2 मित्र नावाची आहे, ज्याच्यावर मी म्हटलं की त्याचा इंग्रजी अनुवाद झाला आणि त्या अनुवादाच्या प्रकाशन समारंभाला मी उपस्थित होतो. ती 2004 साली प्रकाशित झालेली कादंबरी आहे. राहीच्या स्वप्नांचा उलगडा ही त्यांची दुसरी एक कादंबरी आहे. ती 2002 साली प्रकाशित झाली. दूर दूर तेथे दूर तेव्हा अशा तऱ्हेची एक कादंबरी आहे, ती 2000 साली प्रकाशित झाली. सर्प नावाची एक कादंबरी, लघु कादंबरी आहे, ती त्या साली प्रकाशित झाली. दुश्चिन्ह आणि चाफ्याचे फूल ही 2006 साली प्रकाशित झाली. त्या एवढ्या त्यांच्या कादंबऱ्या आहेत. त्याशिवाय त्यांच्या कथा आहेत, त्याशिवाय त्यांच्या दीर्घकथा आहेत, हे आपणाला माहिती आहे. तर या ज्या कादंबऱ्या आहेत, या कादंबऱ्यांचं वैशिष्ट्य आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे या निवड दीर्घकथेचं एक्सटेन्शन केलेल्या किंवा विस्तार केलेल्या अशा तऱ्हेच्या लेखन नाही आहे, तर त्यांना त्यांचं कादंबरी पण प्राप्त झालेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता यामध्ये आणखीन एक मुद्दा मला सांगावासा वाटतो की जी एक गोष्ट सासण्यांच्या बाबतीत कळत नकळत चर्चेत आली, त्यामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे की एक प्रकारचं अनवट लेखन ज्याला म्हणते, एक प्रकारचं वेगळ्या प्रकारचं लेखन ज्याला म्हणते, ते भारत शासनाने केलेलं आहे. ते रूढ असलेलं म्हणजे लेखन असतं, म्हणजे ज्यातलं निवेदन पद्धत असेल, ज्यातली कथा असेल, ज्यातली एकंदर मांडणी असेल, ज्यातली भाषाशैली असेल, हे ज्या संकेतांनी निर्माण झालेलं असतं आणि जे संकेत प्रतिष्ठित झालेले असतात आणि ज्या संकेतांचा व्यवहार हा वाङ्मयीन संस्कृतीमध्ये प्रामुख्यानं होत असतो, अशा सर्व गोष्टींना ज्यांना माहिती आहे त्या पद्धतीनं लिहिणारे जे लेखक असतात, त्यांचं लेखन तसं तुलनेनं कळायला आपल्याला अवघड जात नाही. कारण ती पद्धती जी आहे, लिहिण्याची जी पद्धती आहे, ती पद्धती आपणाला त्या लेखनामध्ये घेऊन जाते आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण त्या लेखनामधून जात राहतो. भारत शासनांची कादंबरी यापेक्षा पूर्णतः वेगळी आहे, आणि ती वेगळी असण्यासाठी म्हणून वेगळी नाही आहे, तर ती असण्याची कारणं त्याच्यात अंगभूत अशा स्वरूपाची आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून एक वेगळं ज्या तऱ्हेचं जीवन दर्शन, ज्या तऱ्हेची परसेप्शन, माणसाचं आकलन, समाजाचं आकलन, संस्कृतीचं आकलन, एकंदर घडामोडींचं, घटनांचं आकलन, किंबहुना माणसाच्या जगण्याचं आणि झगड्याचं जे आकलन आहे, ते करून घेण्याची त्यांची स्वतःची अशी जी एक वेगळी पद्धत आहे, त्या वेगळ्या पद्धतीचा आविष्कार म्हणून त्यांच्या कादंबऱ्यामध्ये त्यांच्या एक वेगळेपण आलं. ते वेगळेपण हे काही एक चूस म्हणून, ते वेगळेपण काही एक फॅशन म्हणून, किंवा काहीतरी आता मला एक नवीन प्रयोग करायचा आहे म्हणून प्रयोग करण्यासाठी आलेला आहे, अशा तऱ्हेचं नसून त्या संपूर्ण वेगळेपणामागे एक अंगभूत अशी एक जीवनाकडे बघण्याची लेखक म्हणून असलेली एक त्यांची जी दृष्टी आहे, ती या 4-5 कादंबऱ्यांच्या मधनं आपल्याला व्यक्त होताना दिसते. आणि म्हणून तशा तऱ्हेच्या लेखनाला आपण वाचक म्हणून सरावलेले नाही आहोत, किंवा वाचक म्हणून आपली जी अभिरुची तयार झालेली आहे, त्या अभिरुचीमध्ये हे कुठं बसत नाही. आणि आपल्याला चटकन जजमेंट करायची सवय असल्यामुळे जे आपल्या अभिरुचीमध्ये बसत नाही त्याला टाकून देणे, त्याला नावं ठेवणे, किंवा ते दुर्बोध आहे नावाचा एक शिक्का मारून टाकणे. तेव्हा हे जे भारत शासनाचं लेखन आहे हे काहीतरी दुर्बोध प्रकारचं आहे असं म्हणलं की मग आपली सोय होती. म्हणजे खरं तर ती आपण पळवाट काढलेली असते. अशा लेखनाला त्यांनी जो शब्द वापरलेला आहे की एक समानधर्मी वाचक जो असतो तो अशी पळवाट शोधत नाही, तर हा लेखक काय करू पाहतो आहे,
त्याच्यामध्ये आत उतरून त्याच्या बरोबर रात जाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की भारत सासण्यांचं हे जे लेखन आहे हे लेखन जाता जाता सहजपणे आपल्या हाताला लागावं अशा स्वरूपाचं नाही, त्याचं अनवटपण, त्याचं वेगळेपण आणि त्याचं जे एक प्रकारचं त्यातली जी एक जगण्यात त्या एकूण संपूर्ण जीवन दर्शन आहे ते जीवन दर्शन हे संपूर्णपणे वेगळ्या स्वरूपाचं असल्यामुळे कदाचित भारत सासण्यांच्या लेखनाकडे समीक्षकांचं वाचकांचं सुद्धा म्हणावं तेवढं लक्ष गेलं नसेल. याचं कारण असं आहे की ते सहजपणानं लिहित आहेत. आता ही कादंबरी वाचली, त्यातली पात्र कोण आहे, त्यातले प्रसंग काय आहे, त्यातल्या घटना काय आहे, मग हे असं कसं आहे तसं कसं आहे केलं की त्याच्यावर लिहिता येत. पण आता हा लेखक असा आहे की हा लिहायला सुरुवात केली, वाचायला लागलो की तिथनं पुढं जाताना आपल्याला सगळी गडबड दिसायला लागते आपल्याकडून. आपण आपल्याला कळतच नाही की म्हणजे काय चाललेलं आहे. आणि मग काय चाललेलं आहे जर कळत नसेल तर कशाला वाचा. पुन्हा वाचकाला एक आपली आपली आवडती सोय आहे की हे एवढं डोक्याला कोणी लावून घ्यायला सांगितलेलं सहजपणानं कळलं पाहिजे. खरं म्हटलं तर चांगलं वाङ्मय, चांगली साहित्यकृती ही डोकेदुखीच असते आणि ती डोकेदुखीच असली पाहिजे. तुम्हाला आपल्या डोक्याला कुठंतरी झिंजण्या आल्या पाहिजेत, आपल्या सगळ्या विचारांना कुठंतरी प्रक्षोभ निर्माण झाला पाहिजे. सार्थरनं दोन प्रकारचे लेखक असतात असं म्हटलेलं आहे. एक प्रकारच्या लेखकाला त्यांनी असं म्हटलंय की तो सेडेटिव्ह देणाऱ्या डॉक्टरसारखा असतो. म्हणजे काय की गुंगी आणणारं औषध दिलं की तुम्ही गुंगीत राहता आणि मग तुम्हाला बरं वाटायला लागतं, असा एक लेखक आणि मोठ्या प्रमाणावर तसा लेखक. आणि दुसरा लेखक असा असतो की तो इरिटेट करणारा असतो किंवा प्रक्षोभ निर्माण करणारा असतो. भारत सासणे हे तसे प्रक्षोभ निर्माण करणारे दुसऱ्या प्रकारचे लेखक आहेत. तुमच्यातला जो जडत्व आहे, म्हणजे मला असं वाटतं की माझ्यातलं एक जे जडत्व आहे, माझ्यातला जो इनर्शिया, त्या इंग्रजीतला शब्द वापरतो, त्या इनर्शियाला मोडण्याचं, फोडण्याचं आणि लेखकाचं जर आद्य कर्तव्य काय असेल तर वाचकामध्ये जो इनर्शिया तयार झालेला असतो, त्याच्यामध्ये जी एक जडत्व तयार झालेलं असतं ते भंग करणं, ते मोडून टाकणं आणि त्याची सबंध पुनर्रचना करणं. म्हणजे वाचकाच्या सबंध वाचक म्हणून असणाऱ्या व्यक्तिमत्वाचं सबंध विरेचन करणं, विरचना करणं, त्याचं डिकन्स्ट्रक्शन करायचं आणि पुन्हा त्याला नव्यानं रचायला लावायचं. अशा तऱ्हेची जी एक प्रक्रिया असते ती अशा अभिजात गंभीर लेखकांनी केलेली असते जगातल्या सर्व साहित्य. आणि म्हणून सासण्यांचं कादंबरी लेखन हे मला असं वाटतं की त्या प्रकारचं आहे की जे तुमच्यातलं जडत्व घालवण्याचा प्रयत्न करते, जे तुम्हाला तुमच्यामध्ये एक प्रकारचं विरचना, तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाची, वाचक म्हणून झालेल्या तुमच्या व्यक्तिमत्वाची विरचना करणं, डिकन्स्ट्रक्शन करणं, अशा तऱ्हेचं ते प्रयत्न करत असते. म्हणून मी नेहमी असं म्हणत आलो की त्यांच्या लेखनाचं वाचन करत असताना की भारत तपशिलात जे असेल, भारत सासणे यांच्या ज्या कादंबऱ्या आहेत त्या कादंबऱ्यांचा जर विचार केला तर त्या एक प्रकारच्या कथनात्मक साहित्यकृती आहेत, ज्याला नॅरेटिव्ह टेक्स्ट असं म्हणतात. दोन प्रकारच्या प्रकार असतात असं आपल्याला म्हणता येईल. एक प्रकारचं आहे की कथनात्मक साहित्यकृती आणि दुसरी असे आपण म्हणू शकू की आशयात्मक साहित्यकृती, ज्याला आपण कंटेंट टेक्स्ट असं म्हणतो, की ज्या कादंबरीमध्ये कंटेंट आहे, आशय, आणि तो आशय तुम्हाला वाचत जातो आणि तो कळत जातो असं अशा तऱ्हेचं एक लेखन. आणि जी 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 साहित्यकृती, जी कादंबरी तुम्हाला नॅरेटिव्ह, ज्याला नॅरेटिव्ह टेक्स्ट म्हणता येईल, ज्याला कथनात्मक स्वरूपामध्ये निर्माण होताना दिसते, अशा तऱ्हेची ही जी एक रचना पद्धती आहे ती रचना पद्धती मला असं वाटतं की भारत सासण्यांच्या कादंबरीमध्ये आहे. आणि म्हणून मी हे सगळं विवेचन अशा अर्थानं करतो की काही संदर्भ मी देईन की या सगळ्या याच्यामध्ये भारत सासण्यांच्या कादंबऱ्यांच्याकडे बघण्याचा वाचक म्हणून माझा असलेला दृष्टिकोन आणि मला जे अनेक वेळेला प्रश्न पडत असतील तेच मी घेऊन आपल्यासमोर ते ठेवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा हा आणखीन एक मुद्दा आपण लक्षात घ्यायला पाहिजे की त्या या पद्धतीच्या कादंबऱ्या आहेत, त्यामध्ये आशय असा एक नुसता आशयवादी अशा तऱ्हेची. तिसरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे आपल्या सवयीला, मी हे सगळं आपल्या वतीनं बोलतोय असं समजा, आणि एक वाचक आपल्याला ज्या अत्यंत आवडत्या सवयी लागलेल्या आहेत की कुठल्याही साहित्यकृतीवर एक काहीतरी शिक्का मारता आला म्हणजे आपलं काम होतं. म्हणजे आपल्याला असं म्हणता येतं की ग्रामीण कादंबरी म्हणजे मग ते संबंध ग्रामीण म्हणजे काय, मग आपण असं म्हणतो ही काय सामाजिक कादंबरी, मग ही काय राजकीय कादंबरी आहे. म्हणजे ग्रामीण कादंबरी आहे, राजकीय कादंबरी आहे, सामाजिक कादंबरी आहे आणि काय आला ना फलाना अशा प्रकारच्या शिक्के मारले की मग आपण त्या आपला चष्मा तसा तयार झाला. ग्रामीण कादंबरी आहे काय, मग यात ग्रामीण जीवन कुठलं आलेलं आहे, मग निसर्ग कसा आलेला आहे, मग त्याचं दुःख कसं आलं,
बरं ही काय सामाजिक कादंबरी, कुठला सामाजिक प्रश्न याने हाताळलेला आहे आणि तो कसा हाताळलेला आहे, किंवा सामाजिक आहे का ग्रामीण आहे का नागर आहे का महानगरी आहे, अशा तऱ्हेची शिक्केबाजी केली की मग आपणाला सोय होती. ती सोय लेखकाची नव्हे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. चांगल्या लेखकाला असं कधी नाही, चांगल्या लेखकाचं सामाजिक लेखन हे राजकीय लेखनही असतं आणि चांगलं राजकीय लेखन हे सामाजिक असतं. अशा तऱ्हेच्या भिंती कधी नसतात त्याच्यामध्ये. जे सामाजिक आहे ते राजकीय आहे, जे राजकीय आहे ते वैचारिकीय आहे, अशा अनेक स्तरावर ते वावरत असतात. ते त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भारत शासने आपल्या आणखीन एक अडचण करत असतात लेखक म्हणून, ती म्हणजे अशा तऱ्हेच्या कप्पेबंद लेखनामध्ये आपल्याला ते जाऊ देत. म्हणजे तुम्ही त्यांच्या कादंबऱ्या वाचायला लागलात, कुठलीही कादंबरी असते घ्या, म्हणजे राहीच्या स्वप्नांचा उन्हाळा, ही कसली आहे हो? ही सायकोलॉजिकल नॉवेल आहे का, ही फिलॉसॉफिकल नॉवेल आहे का, ही ग्रामीण आहे, काही नागर आहे, किंवा त्यांची दोन मित्रसारखी वरवर सोपी वाटणारी कादंबरी असेल, किंवा दूर तेथे दूरपर्यंत. तर या सगळ्या कादंबऱ्या वाचल्यावर आपल्याला अशी शिक्केबाजी करता येत नाही. आणि म्हणून त्यांच्या कादंबऱ्याचं वेगळेपण त्यामध्ये आहे की या सगळ्यांच्या पलीकडं असणारं असं काही जे आहे ते लेखक म्हणून त्यांना खुणावत असतं. ते पलीकडचं काय आहे ते शोधण्याचा आयुष्यभराचा ध्यास म्हणजे भारत शासने यांचं साहित्य आहे. पलीकडचं काय म्हणजे हे सामाजिक आहे ठीक आहे, पण नुसतं सामाजिक आहे का? हे कौटुंबिक आहे ठीक आहे, म्हणजे नुसतं कौटुंबिक आहे हो? त्या कौटुंबिक सामाजिक राजकीय या सगळ्या घडामोडींच्या पलीकडे जाऊन माणसाच्या जगण्याचा झगडण्याचा अस्तित्वाचा आणि एकूण विजनचा जो प्रश्न आहे तो काय असतो, कसा असतो, हे सारं कुठून येतं. विजय तेंडुलकरांचा जो अत्यंत आवडता शब्द आहे, हे सारं कुठून येतं, हे सारं कुठून येतं याचा शोध घ्यायचा. आणि त्यासाठी कादंबरी लेखन, कारण तिथे दीर्घ पल्ल्यावर तुम्हाला जातं, त्या दीर्घ पल्ल्यावर या तऱ्हेचा शोध घेता येईल. म्हणून हा आणखीन एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की कुठल्याही कॅटेगरीमध्ये न बसवता येणारे मराठीतले फार थोडे लेखक आहेत, फार थोडे लेखक आहेत, हाताच्या बोटावर मोडण्यासारखे आहेत. त्यातले भारत शासने की तुम्हाला त्यांना अमुक एका कॅटेगरीमध्ये अमुक एका शिक्का मारून त्यांच्याकडे विचार करता येत नाही, त्याच्या पलीकडचा विचार करावा लागतो. म्हणून तो एक मुद्दा हा त्यांच्या सगळ्या 5 कादंबऱ्यांच्या बाबतीत आहे. दोन मित्र कादंबरी वरवर बघता सामाजिक सध्याच्या प्रश्नावरची वाटते, पण तेवढीच ती नाही आहे, मी त्याच्या संदर्भामध्ये बोलताना सांगेन. तेव्हा हा आणखीन एक मुद्दा घेतला. मग मला असं वाटतं की मग एक लेखक म्हणून कादंबरीकार म्हणून इथं बोलायचं झालं तर त्यांचं जे एक समजून घेण्याची प्रकार आहे ते एका सूत्रामध्ये मी सांगतो. ते सूत्र तपशिलात जाऊन खरं म्हटलं तर मी लिहिणार आहे आता, पण आत्ता एक अर्थापुरतं बोलायचं झालं तर एक सूत्र मला, आणि काय होतं की समीक्षक वगैरे हा शब्द सोडून वाचताच तुम्हालाही साक्षात्कार व्हायला की हे सगळं वाचल्यानंतर मला असं लक्षात आलं की हे सगळं पकडायचं असेल, हे जर नेमकं पकडायचं द्यायचं तर काही तुम्हाला असे साक्षात्कारी वाटावे अशा गोष्टी त्यातनं निर्माण झालेल्या आहेत. तसं मला असं लक्षात आलं, मी पुन्हा एकदा या परिसंवादाच्या निमित्तानं या कादंबऱ्या शब्दशः सगळ्या 5 वाचून काढत असताना मला असं वाटलं की ह्या सगळ्यांना एकत्र आणणारं एक सूत्र हे मला सापडते आणि ते मी आज नुसतं त्याचा उच्चार करून ठेवतो. ते म्हणजे मी असं म्हणेन की या ह्याच्यामध्ये शासनांच्या कादंबरीचा एक सूत्रबद्ध विचार करायचा झाला तर त्याच्या एक तथ्य आहे, त्याच्या पुढे जाऊन त्याच्यामध्ये एक तथ्य आहे. मी जरा खुलासा करतो, पण तथ्य मिथ्य आणि सत्य अशा सूत्रामध्ये ही संबंध कादंबरी पाहता येईल. तथ्य म्हणजे फॅक्ट्स. काय फॅक्ट्स आहेत जे ज्याच्यावर आपण लिहितो त्या फॅक्ट्स कोणत्या आहेत, तर त्या तथ्यामध्ये ते उतरतात. म्हणजे कादंबरीकार म्हणून त्या तथ्यामध्ये उतरतात आणि मग ते तथ्य त्यांना ते बघायला लागल्यानंतर त्यांच्या असं लक्षात येतं की हे जे नॅरेट केलं जातं, जे एक घटना घडलेली आहे, एक प्रसंग घडलेला आहे, तो घडलेला प्रसंग आहे, काय त्या 2 मित्रामध्ये काहीतरी दाखवत होते आहे, काहीतरी जातीय तणाव निर्माण झाला, हे एक तथ्य आहे, ही घटना. पण ही सांगितली कशी जाते, कशा प्रकारानं सांगितली जाते, ती सांगण्याचे प्रकार किती आहे आणि त्यामध्ये व्हेस्टेड इंटरेस्ट कसे आहे, अशा तऱ्हेचा एकदा विचार सुरू झाला की तुम्ही मग ते जे तथ्य आहे, जे नॅरेशन आहे, फॅक्ट्सकडनं तुम्ही नॅरेशनकडे गेला की आपण एखादी गोष्ट नॅरेट कशी करतो. हा एक अतिशय वंडरफुल असा प्रश्न आहे. म्हणजे बघता तथ्याचं तथ्य होत असतं, बघता आपण जी गोष्ट बघितलेली असते तिचं आपण कल्पितामध्ये रूपांतर करत असतो. म्हणजे अगदी काल मी एक ॲक्सिडेंट पाहिला असतो आणि जर मी कोणीतरी विचारलं काय झालं तर तो नुसता मी ॲक्सिडेंट सांगतच नाही, त्याची गोष्टच करतो.
ही आपल्या स्वभाव आहे. त्यामुळे तथ्याकडून आपण नॅरेशनकडे जायला लागतो असं त्यांच्या कादंबऱ्यातून दिसतं की ते या सगळ्या घटकांना कसं समान न्याय द्यायचा प्रयत्न. फॅक्ट्स आल्या पाहिजेत, त्या फॅक्ट्स आल्यानंतर त्यांचं कथन ज्याला म्हणता येईल ते आपल्या याच्यामध्ये आलं पाहिजे. नुसतं कथन येऊन चालत नाही, येत नाही. म्हणजे आपलं जे प्रत्यक्ष जगणं आहे त्याच्यामध्ये असं लक्षात येईल की या कथनातून एक प्रकारचं फिक्शन तयार होतं, मिथ्या तयार होते, मिथ तयार होते. मिथ मेकिंग हे आपल्या संपूर्ण सामाजिक वास्तवाचा एक भाग आहे. आपण कुठल्याही गोष्टीची मिथ तयार करतो, मग त्या लेखकाच्या बाबतीतली असेल, मग त्या एकंदर त्याच्या व्यसनाबाबतीतली असेल, मग त्या अमुक असेल, तर मग मिथबद्दल बोलायला तर आपण इतके सरावलेला असतो, म्हणजे दंतकथाच तयार होत असतात आपल्या लेखकाच्या. तशा मग या सामाजिक जीवनामध्ये आपल्याला असं दिसेल की आपण मग नॅरेशन नुसतं करत नाही, नॅरेशन करता 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 आपण त्याच्यातून काही प्रकारचं मिथ मेकिंग तयार करतो. त्याच्यामधून एक मिथ्य ज्याला म्हणजे फिक्शन झालं किंवा दुसरा शब्द वापरायचा तर तथ्याचं आपण फिक्शनमध्ये त्याचं रूपांतर कल्पितामध्ये हे करण्याचा प्रयत्न करतो. आणि मग त्याच्या पलीकडे कुठंतरी ते सत्य जात, म्हणजे हे सत्य जे आहे ना ते कायम पुढं सरकतच जात असतं. तुम्ही त्याला आपल्या कवेत घ्यायचा प्रयत्न लेखक म्हणून करता, पण तुमच्या असं लक्षात येतं की ते तथ्याकडून कथ्याकडून मिथ्याकडून पुढं कुठंतरी गेलेलं असतं. त्यामुळं तो लेखक हा सतत या तथ्यातून सुरुवात करून सत्यापर्यंत पोहोचण्याचा त्याचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये त्याची दमछाकच होत असते. तशी दमछाक ही मला असं वाटतं की ज्या लेखकांची मराठीमध्ये होती त्यातली भारत त्यामध्ये आहे. कारण ही दमछाक आहे की मी हे बघतोय, पण हे झालं, पण त्याची मिथच तयार झाली. आता हे मिथ्याला मी कसं काय सत्य म्हणणार. अशा म्हणजे मी आता संदर्भासाठी माझ्या हातात कादंबऱ्याने मी देईन त्याची उलट. पण आपल्याला ही जी प्रोसेस, मला त्यांच्या बाबतीत ही मला कळलेली प्रोसेस सांगायची, मला कळलेली ती प्रोसेस आहे. कदाचित त्याच्यापेक्षा वेगळी असेल, पण मला हे या 5 कादंबऱ्या वाचताना जे मी म्हटलं की या तऱ्हेनं त्या लेखकाला कादंबरीकाराला त्याच्या मागं धावायला लागणं हे जे आहे ते पळत जाणं, ते त्यामुळे घटना किती साधी असते, किती सोपी असते. त्यांच्या कथातनं त्यांच्या कादंबऱ्यातून जर बघितलं ना तर त्याची समरी सांगायची तर 2 ओळीत सांगता येईल. मी सांगतो याचं त्याही कादंबरी 2 ओळीत ती कादंबरी काय सांगतो, 2 ओळीची कादंबरी. पण म्हणून मी सुरुवातीलाच मी आजच कालच वाचत होतो, त्याचा काही विस्ताराशी संबंध नाही की उदाहरण द्यायचं विसरून आता पुन्हा जाताना नाही. बुकर पारितोषिक ज्याला मिळालेलं आहे ती एक नायजेरियन लेखकाची कादंबरी आहे. ती अवघ्या काही 1000 शब्दातली, म्हणजे एक 100 पानाची कादंबरी आहे आणि किती 1000-2000 शब्दातली कादंबरी. पण त्या कादंबरीला बुकर पुरस्कार मिळाला कारण ती पहिली त्या प्रकारे. तर तिकडे जाण्याचा अर्थ नाही की किती विस्तार झाला वगैरे वगैरे. मुद्दा असा आहे की या तऱ्हेनं हा लेखक हा आपल्याला पुढे जात राहतो आणि वाचकालाही तसं करतो. म्हणजे मग काय आहे की वाचकाला सुद्धा तो त्याच्याप्रमाणेच पुढे जायला लावत असतो. म्हणून अशा तऱ्हेचं फॅक्ट्सकडून नॅरेशनकडे, तिकडून फिक्शनकडं आणि फिक्शनकडून मग सत्याकडं जाण्याची जी आणि शेवटी हे सत्य सापडेलच असं नाही. पुन्हा हे सगळं त्याला पंचायतीचा भाग असा आहे की असं काही कोणी शंकराचार्य निर्माण होत नाही लेखकांकडून की तो ठामपणे म्हणेल की आता मी इथं आलो आहे हे सत्य. ते पुन्हा तिथं त्याला हुलकावणी देतच असतं आणि म्हणून ते हुलकावणी देत असल्यामुळं तो त्या सत्याकडे सारखा धावत असतो, जात असतो आणि प्रयत्न करत असतो. ही सर्जनशील प्रक्रिया सामान्य प्रक्रियेपेक्षा म्हणून वेगळी आहे हे आपण लक्षात घेऊ. लेखक हा सामान्य माणसापेक्षा वेगळा यासाठी आहे की तो इतक्या पद्धतीनं जात नाही, याला मात्र जावं लागतं आणि म्हणून तो जात तिकडे गेलेला दिसतो. हे आपण आपल्याला आता हे जे आहे ना हे करत असताना कादंबरीकार म्हणून ते काही गोष्टी करतात, मुद्दाम करत नाही, ते आपोआप घडतातच. कारण त्यांना जे करायचं आहे त्यातला एक सूत्र, एक घटक असा आहे की हे सगळे जरा थोडे समीक्षेतले परिभाषेतले आहेत, पण बौद्धिक सांगायचं म्हणजे चांगलं बोलायचं असेल तर व्यवस्थित सांगायचं असेल तर ते त्या संज्ञांच्या बाबतीत पुन्हा आपल्याकडे घोळ आहे, संकल्पनांच्या बाबतीत आपल्याकडे समीक्षेमध्ये घोळ आहे. आपण आधुनिक म्हणजे काय, आधुनिकता म्हणजे काय, आधुनिकतावाद म्हणजे काय, ह्यात घोळ घातलेला असतो. नवीन म्हणजे आधुनिक म्हणजे आधुनिकतावाद, ते जाऊ दे, त्याच्यामध्ये आता मी जात नाही त्या सगळ्यामध्ये. मुद्दा असा आहे की जी परिभाषा मी वापरतोय, ज्या तऱ्हेची संज्ञा वापरतो ती नेमकी असली पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मला असं वाटतं की आता एक कादंबरीकार म्हणून ते ज्यावेळेला या सगळ्यांचा विचार करतील त्यावेळेला त्यांनी त्यांच्या संबंध कादंबऱ्याचं जे स्वरूप आहे, जे वाचायला लागल्यावर लक्षात येतं, त्यातला अत्यंत महत्त्वाचा एक घटक आहे ज्यामुळं भारत सासणे हे आधुनिक आणि उत्तर आधुनिक लेखक होते, जरी ते त्याच्या आधी लिहित होते. तो घटक म्हणजे
परिचित घटकांचं अपरिचितीकरण करणे, ज्याला डिफॅमिलरायझेशन असं म्हटलं जातं, की ज्या गोष्टी आपल्याला परिचित आहेत असं वाटतं, ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत असं वाटतं. तुम्ही तुमच्या सगळ्या कादंबऱ्या नव्हे त्यांच्या कथा, दीर्घ कथाही वाचून पहा, तुमच्या असं लक्षात येईल की हे सगळं काहीतरी परिचित आहे असं आपल्याला वाटायला लागतं. आणि असं वाटायला लागतं तोपर्यंत ते आपल्याला अपरिचित व्हायला, तेव्हा अपरिचित होत जाणं जे त्याचं कारणच असं आहे की ज्याला पुन्हा हे सगळे मुद्दे आपल्या जगण्यातले की आपण ज्याला परिचित झाला असं म्हणतो ते खरोखर परिचित झालेला असतो. लेखक म्हणून त्यांना पडणारा हा प्रश्न ते त्यांच्या फिक्शनमध्ये आहे की मी म्हणते हे म्हणून हा मनुष्य मला परिचित झाला, हे विधान कितपत खरं आहे, खरोखर मला परिचित झाला का. आणि मग मला असं या प्रश्नात उतरलो की मला वाटतं की अरे परिचित झाला म्हणतो पण तो पहिला अपरिचितच आहे मला, म्हणजे जे मला परिचित आहे असं वाटतं ते हळूहळू अपरिचित आहे असं लक्षात यायला लागतं. म्हणून लेखक म्हणून कादंबरीकार म्हणून त्यांच्या संबंध आशयामध्ये जे एक प्रकारचं आपल्याला परिचित गोष्टीच अपरिचित असल्यासारख्या वाटतात त्याचं हे एक कारण आहे असं मला वाटतं. म्हणून त्यांनी केलेलं अपरिचितीकरण असा मी शब्द वापरतो, डिफॅमिलरायझेशन, हे एक त्यांच्या याच्यामध्ये आहे. आणि त्याचाच परिणाम म्हणून असं होतं की एक प्रकारची संदिग्धता त्यांच्या कादंबऱ्यामध्ये. कोणी म्हणेल का क्लॅरिटी नाही, क्लॅरिटी नाही म्हणजे क्लॅरिटी का आणणं फार सोपं आहे. क्लॅरिटी आणणं म्हटलं तर फार सोपं आहे. 2 आणि 2 4 सर्कल तुम्ही ठरवून टाका की हे यांना अमुक केलं म्हणून तमुक झालं म्हणून तमुक झालं, म्हणजे इतकं ती क्लॅरिटी असते अनेकांच्या लेखनामध्ये. त्यांना ती मान्य नाही. लेखक म्हणून त्यांना असं वाटतं की क्लॅरिटी अशा ही जी संदिग्धता येते, ही जी ॲम्बिग्युइटी येते, ही संदिग्धता यात नाही येते कारण तुम्ही हळूहळू अपरिचिताकडे जायला, हळूहळू अननोनकडे जायला, नोनकडून अननोनकडे जाणं, परिचयाकडून अपरिचयाकडे जाणं, याच्यातून जी एक प्रकारची प्रक्रिया घडायला लागते त्यातून मग तुम्हाला एक प्रकारचं संदिग्ध असा अवकाश तयार झालेलं दिसतं. भारत शास्त्रींच्या संबंध कादंबऱ्यामधलं जे अवकाश आहे ते असं संदिग्ध अवकाश आहे. ते असं क्लिअर स्वच्छ सूर्यप्रकाशात दिसण्यासारखं नाही आहे, ते संदिग्ध. त्यांच्या याच्यामध्ये धुक्यांचे उल्लेख आहेत, वारंवार धुक्यांचे उल्लेख आहेत. त्यांच्या कादंबऱ्यातून दीर्घकथातून पावसांचे उल्लेख आहेत, धुक्यांचे उल्लेख आहेत, न दिसण्याचे उल्लेख आहेत. हे कशामुळे काय याची हे आले याचं कारणच असं आहे की ते सगळं हे संदिग्धता ही मुळात तुमच्या त्या आकलनामधून आलेली आणि लेखक आलेली असल्यामुळे आपल्याला असं दिसतं की त्यामध्ये एक प्रकारची संदिग्धता, ॲम्बिग्युइटी त्याच्यामध्ये आलेली दिसते. हे सगळं आणखीन एक त्यांच्यामध्ये घटक आलेला आहे की जो त्यांच्या सगळ्या कादंबऱ्यामध्ये आणि दीर्घकथांमध्ये, ते म्हणजे ते काय करतात की जसं अपरिचित करतात तसं त्या सगळ्या घडामोडींचं विचलनही करतात, म्हणजे डेव्हिएशन करतात. मागची पुढं, पुढची मागं, असं ते सगळं उलटसुलट करून बघणं, म्हणजे हे पुन्हा त्यांच्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे पुन्हा आपण म्हणतो हे काय मगाशी असं वाटलं होतं आता असं वाटायला लागलं. म्हणजे हे सगळं आता तुम्ही म्हणाल की हे वाचकाला खरं एका अर्थानं त्रास देणार आहे का, आहे आणि द्यावा. लेखकांना ते वाचकाला त्रासच दिला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की तो काय त्याला काय अपुची गोळी देण्यासाठी नाही येते त्याचं बरं वाटायला पाहिजे असं नाही आहे. मला कुठंतरी फील झालं पाहिजे, मला कुठंतरी वाटलं त्रास झाला पाहिजे. हे असं आहे की ही गोष्ट दिसताना एवढी साधी दिसत होती पण तिथे एवढं महाभारत तयार झालेलं. अशा तऱ्हेनं त्या 2 मित्रामध्ये एक साधे एक छोटं गाव, त्या गावातले 2 ते मी सांगतो. तेव्हा ते एक तुम्ही कादंबरी ह्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की त्यांनी वापरलेलं हा एक आणखीन एक घटक आपल्याला दिसेल की उलटसुलट करणं, त्याच्यामध्ये विचलन करणं, हे एक ते आणतात. आणि विरचनासुद्धा म्हणजे मोडतोड करणं, त्याला म्हणजे त्या सगळ्या घडामोडींची मोडतोड करणं, घटना प्रसंगांची मोडतोड करणं. एवढंच नव्हे तर कादंबरीचं जे श्रेष्ठ वैशिष्ट्य सांगितलेलं आहे बाबतीत, त्या वैशिष्ट्याचं भाग हे फार थोड्या मराठी लेखकांच्यामध्ये त्यातले सासणे आहेत की अनेक आवाज कादंबरीतून ऐकू येत असतात. मराठीतल्या बहुतेक कादंबऱ्यामध्ये एकच आवाज ऐकू येत असतो आणि तो निवेदकाचा आवाज असतो. बरोबर, निवेदक म्हणजे कादंबरी ते पुन्हा फार तपशिलात आहे. म्हणजे लेखक म्हणजे निवेदक नव्हे, निवेदक म्हणजे त्यातला आवाज नव्हे, त्याकडे आपण फार तपशिलात जातो. पण मुद्दा असा आहे की चांगल्या कादंबरीमधून अनेक आवाज आपल्याला ऐकू येत असतात. तसे ते अनेक आवाज हे आपणाला याच्या कादंबऱ्यामधून ज्याला पॉलिफोनी असं म्हणतात, ते अनेक आवाज ऐकू येणं हे त्याच्यामध्ये आहे. हे एक मुद्दा आहे. आता आणखीन एक कादंबरीकार म्हणून त्यांच्या कादंबऱ्यांनी अगदी मुद्द्याप्रमाणे म्हणतोय की जे अत्यंत लोकप्रिय विधान आहे की कादंबरी ही वास्तववादी आहे. वास्तववाद हे कादंबरीचं सर्वात प्रधान लक्षण आहे.
बरोबर आहे. पण तुम्हाला जर हा प्रश्न पडला की वास्तव म्हणजे काय, हे प्रश्नच पडायचे नाही असं झालं की मग सोपं असतं. पण उद्या तुम्हाला जर असं वाटलं की ज्याला मी वास्तव म्हणतो ते नेमकं काय, कसं आहे ते, त्यातली गुंतागुंत काय आहे, हे एकदा हा प्रश्न छळायला लागला की मग तुम्हाला वास्तवाच्या आत उतरावं. आणि वास्तवाच्या आत एकदा तुम्ही उतरला की तुमच्या असं लक्षात येतं की पृष्ठस्तरीय वास्तव ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे अंतिम वास्तव नाही आहे. त्याच्या आत 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 असे अनेक स्तर आहेत आणि त्या अनेक स्तरांच्या मधून ते वास्तव पुढे येत असतं. तेव्हा हे सगळे स्तर एकाच वेळेला उकरून काढून एकत्र आणले की ज्या तऱ्हेचं तुमचं लेखन होईल तसं ते राहील की हे स्तर आहे, त्याच्या आतला हा स्तर आहे, त्याच्या आतला हा स्तर आहे. अशा तऱ्हेनं प्रस्थापित वास्तवाला हे जे वास्तव आहे ते वास्तव हे खडून काढणे हे काम केल्यानंतर तुम्हाला हे याची जाणीव निर्माण होते. ते म्हणून वास्तव हे हा जो घटक कादंबरीमध्ये विशेषतः कादंबरीमध्ये तो मानला गेला तो बरोबर आहे की वास्तव कादंबरी आणि वास्तव यांचा अन्योन्य संबंध आहे. पण वास्तव म्हणजे काय हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो प्रश्न ज्या कादंबरीकाराला ज्या लेखकाला पडतो तो त्याच्या पृष्ठस्तरीय वास्तवावर कधी समाधान मानत नाही. तो ते खणून त्याच्या आत उतरायचा जातो. आत 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 गेल्यावर त्याला जे दिसायला आतले आतले स्तर वरती आणणं आणि ते सगळे एकत्र ठेवणं आणि त्याच्यातून मग जे दिसेल ते तुमच्या समोर ठेवणं अशा तऱ्हेची एक कादंबरीच्या रचनेची प्रक्रिया ही त्याच्यामध्ये आपल्याला दिसते. म्हणून वास्तव कारण काय झालं आपल्या अत्यंत लोकप्रिय धारणा काय सांग की कादंबरी म्हणजे वास्तवाची अनुभूती आहे, कादंबरी म्हणजे वास्तवाचा आरसा आहे. हे छाप खोटा आहे. हे आपण मुळात लक्षात घेतलं म्हणजे की कादंबरी म्हणजे वास्तवाचा आरसा वगैरे वगैरे तसं काही नसतं. मी काय असं सांगतो कादंबरी ही वास्तवाची अनुकृती आहे असं एक विधान अत्यंत लोकप्रिय समीक्षकांनी केलेलं विधान आहे. तर ते अत्यंत चुकीचं खोटं विधान आहे हे आपण मुद्दाम लक्षात घेतो. दुसरं एक अत्यंत आवडतं विधान आपल्याकडे असतं की कादंबरी ही वास्तवाच्या आतला अंतर्संघर्ष दाखवणारी म्हणजे सायकॉलॉजिकल हे करणारी आणि म्हणून ती एक प्रकार आपण करत असतो असे. आणि तर खरं मला माझं एक शोध विधान आहे तुम्हाला आवडेल की नाही मला माहिती नाही. मी असं म्हणेन की कादंबरीतले जग वास्तव जगापेक्षा वेगळं जग असतं. हे आधी मुळात लक्षात घेतलं. कादंबरीतलं जग म्हणजे वास्तवातलं जग नव्हे. आपण ही चुकीची समजूत अनेक वर्ष स्वतःची आणि इतरांची करून देत आलेलो की वास्तवात जे लेखक काय करतो करून मग तो लेखक कशाला पाहिजे हो. त्या स्त्रीवर बलात्कार झाला हे सांगायला लेखक कशाला पाहिजे मला हे मलाही माहिती आहे. ते वर्तमानपत्र तुम्ही वाचलेलं आहे किंवा मला कोणीतरी सांगितलेलं आहे. मला जे वास्तव मला जे सांगायचं आहे ते कादंबरी सांगते याचा अर्थ असा आहे की ती तुम्हाला कळलंय त्याच्यापासून बाजूला नेते आणि त्या वास्तवापासून तुम्हाला पलीकडे नेते. म्हणून प्रस्थापित वास्तवाला नकार देऊन कादंबरी खऱ्या अर्थानं वास्तवाकडे जाते हे आपण लक्षात घेतो की प्रस्थापित वास्तवाला नकार देऊन ती खऱ्या वास्तवाकडे तुम्हाला नेते. प्रस्थापित वास्तवात एखादा लेखक अडकला की तो तिथेच तुम्हाला ठेवतो. तो स्वतःही तिथं अडकतो आणि तुम्हालाही तिथेच अडकून ठेवतो. म्हणून कादंबरीचं मोठेपण असं आहे किंवा चांगल्या लेखकाचं मोठेपण असं आहे की प्रस्थापित वास्तवाला नकार देऊन प्रस्थापित वास्तवाला नकार देऊन कादंबरी खऱ्या अर्थाने वास्तवापर्यंत पोहोचत असते. हा एक विधान. किंवा कादंबरीतले जग जे आहे कादंबरीतलं जे जग आहे ते जग हे वास्तवापेक्षा वेगळं जग असतं. वेगळं जग असतं हे एक विधान आपण लक्षात घेतो. आता ही थोडी विधानं तपशिलात उदाहरण असेल बोलता येतील पण मला आपल्यासमोर ते एक चित्र उभा करायचं. तिसरं एक विधान या संबंधात मला आपल्याला करायचं आहे की कादंबरीमध्ये वास्तव दडवलेलं असतं. हे एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की वास्तव दडवून त्यातून कल्पित आणि एकदा वास्तव ज्याला म्हणतो ते वास्तव दडवलं की त्याचा परिणाम म्हणून आपल्याला असं दिसेल की त्याच्यातून कल्पिताची निर्मिती होत असते, फिक्शनची निर्मिती होते. फिक्शन निर्माण तरी कसं होतं ते त्या दडवल्यामुळंच निर्माण झालेलं असतं आणि त्याच्यातून आपणाला असं एक प्रकारचं रहस्य त्यांच्या कादंबऱ्यामध्ये जे एक रहस्य आहे ते रहस्य काय आहे तर ते रहस्य त्या काय रहस्यमय कादंबऱ्या नाही आहेत. ते रहस्य माणसाच्या जगण्याच्या शोधाला तपासत असताना आलेल्या प्रकारचं असं आहे. म्हणून मग हे अत्यंत समीक्षकांच्या बाबतीतल्या रूढ परिभाषा आहेत त्यांचं जेवढं विरेचन करता येईल तेवढं मला संधी मिळेल तिथे मी करत असतो. आणि कादंबरीमध्ये वास्तव नसतं. कादंबरी वास्तवापासून लांब असते आणि पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे.
तरच ती खरी काय वास्तववादी असते. आता हे विधान थोडं गुंतागुंतीचं वाटेल पण ते आपल्याला त्यांच्या कादंबऱ्यातून दाखवून देत आहे. तर ते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या सगळ्यामुळेच असेल की कादंबरी हा इतर कुठल्याही वाङ्मय प्रकारापेक्षा खुला वाङ्मय प्रकार, हेही आपण लक्षात घेतलं म्हणजे खुला वाङ्मय प्रकार आहे. तर कादंबरी हा एक खुला आहे. लेखक आपल्या कादंबऱ्यातल्या माणसाकडे, त्यांच्या उक्तीकृतीकडे तादात्म्य होऊन पाहतो, त्यावेळेला तो भावविवश होतो. पुन्हा हा आपल्या मराठी कादंबरीतला आणि आपल्याकडचा घोळ आहे की लेखक त्या अर्थी इतका तादात्म्य होतो की तो तादात्म्य झाल्यामुळे ते सगळं इमोशनॅलिझमचं ब्लॅकमेलिंगच चालू होतं. त्यामुळे लेखक अतिशय तादात्म्य पावला की त्यातनं भावविवश करतात, आणि लेखक अतिशय दूर गेला तर त्यातनं कोरडेपणा तयार, त्यातून कोरडेपणा तयार. चांगल्या लेखकाचं हे वैशिष्ट्य आहे की हे दोन्ही धोके तो टाळतो. आणि मी माझ्या त्या ललितमधल्या लेखामध्ये त्यांच्यावर लिहिताना असं म्हटलेलं आहे की भारत सासणे यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य लेखक म्हणून असं आहे की ते या सगळ्या जगण्याकडं साक्षी भावानं बघतात. साक्षी भाव हा एक श्रेष्ठ अशा तऱ्हेचा साक्षी भाव हा त्यांच्या लेखनामध्ये आहे असं आपणाला म्हणता येतं. आणि म्हणून हे लेखन भावूक होत नाही किंवा हे लेखन कोरडंही होत नाही. त्यामुळं सर्वत्र आपणाला एक प्रकारचा म्हणजे त्यांच्या कादंबऱ्यामधला जो आहे आपण म्हणू शकतो की तो जो आहे माणूस तो इन्सायडरही असतो आणि आउटसायडर. ह्या सगळ्या कादंबऱ्यामध्ये लेखक हा म्हटलं तर इन्सायडर आहे आणि म्हटलं तर आउटसायडर आहे. इनसाईड आउटसाईडची जी एक डायनामिक्स आहे ते आपल्याकडे यांच्या कादंबऱ्यातून आणि फार थोड्या लेखकांच्यामध्ये दिसतं. मराठीतल्या कादंबऱ्यावर माझं असमाधान जे आहे त्याचं कारण हे आहे, ते अमुक आहेत तमुक आहेत म्हणून नव्हे तर त्या कादंबऱ्याच नाहीत का, कादंबरी पण कशात आहे हे ज्या लेखकांना कळलेलं आहे ते कादंबऱ्या लिहित असतात, नाहीतर ते कथा लिहित असतात, नाहीतर ते कधी भावूक होत असतात, नाहीतर ते कोरडे होत असतात, नाहीतर ते सामाजिक राजकीय घेतला सामाजिक विषय लिहिली कादंबरी, घेतला राजकीय विषय लिहिली कादंबरी. म्हणजे आपल्याला ते फारच सोपं झालं. महाराष्ट्रामध्ये तर किती सामाजिक विषय वाटेल तो विषय घेतला तरी तो सामाजिक झाले का बलात्कार की आज पुन्हा एक सामाजिक विषय म्हणून त्याच्यावर कादंबरी लिहिली, काय कोरोना आला लिहिली त्याच्यावर वगैरे. तर असं नाही आहे. जसं मला एक वाचक म्हणून म्हणजे जे माझं वाचन आहे त्याच्या आधारे की तो तुम्हाला ज्या तऱ्हेच्या आत त्यांच्या एका कादंबरीचा उल्लेख आहे की तळघर असा एक त्यांचा आवडता एक इमेज आहे त्याचे की ते तळघरामध्ये काय काय ठेवलेलं असतं. माणसाच्या मनाच्या तळघरात ज्या ज्या गोष्टी त्यानं सहेतूक अहेतूक कळत न कळत लपवून ठेवलेल्या असतात, ढकलून ठेवलेल्या असतात, त्या कधी केव्हा वरती येतील आणि कशा प्रकाराने येतील हे जर लक्षात घेतलं तर मग आपल्याला लक्षात येतं की कादंबरीमधली गुंतागुंत ही कशातून निर्माण होते. म्हणून आपल्याला असं वाटलं की लेखक हा आपल्याला असं कशा कथांच्या सहाय्याने माणसं किंवा कशा एक त्यांचं अतिशय आवडतं वाक्य ते मला एका कादंबरीत आहे, कशाच्या सहाय्याने माणसं जगत असतात. किती स्वतःला जगणं स्वतःला जगण्यासाठी माणसं कशा प्रकारानं ते आधार घेत असतात हे त्यांच्या कादंबरीत एक आशय सूत्र आहे. सगळ्या कादंबऱ्यामध्ये असलेलं कथेमध्ये असेल की माणसाला म्हणजे त्याला कशाच्या सहाय्यानं माणसं जगत राहतात आणि त्यातली ते कळू नये इतकी दखलसुद्धा कशी घेत असतात. म्हणजे ते कळू नये इतकी दखलसुद्धा ते कसे घेत असतात हे त्यांचं वाक्य मला असं वाटतं. दुसरं मी आत्ता सांगितलं तसं प्रत्येकाच्या मनात एक पोकळी असते. हे खरं तर खोल मनातलं तळघर आहे. त्यात नको ते सगळं टाकलेलं असतं. अप्रिय आठवणी असतात, अपमान असतात, घालमेल असते, स्वीकृती असते, नकार असतो, अपमान असतात. हे सगळं आपण त्या तळघरात फेकून दिलेलं असतं आणि मग ते कधीतरी पळून वर येत असतं किंवा ते असं आलं की काय होतं हे आपणाला बघता येते. किंवा आणखीन एका कादंबरीमध्ये त्यांचे असं आहे की तो बंधनातून मुक्त होण्याचा प्रयत्न करत असतो, मुक्त होण्याचा प्रयत्न करत असतो, तरीही पुन्हा बंधनं त्याला येत असतात, त्याच्यावर येत असतात. माणसाला मुक्तीचं भय वाटत असतं. त्यांच्या कादंबऱ्यातली जी काही आशय सूत्र आहेत त्यातलं हे एक मला वाटतं की मॅन इज कंडेम टू बी फ्री असं एक सार्थचं वाक्य जसं आहे तसं दुसरं एक वाक्य आहे की त्याच्यामध्ये फिअर ऑफ फ्रीडम असतं. जर्मन फिलॉसॉफर की फिअर ऑफ फ्रीडम, माणसाला
भीती वाटते. स्वातंत्र्य इतकं तुम्हाला उद्या म्हटलं ना, मी स्वतंत्र नाही म्हणणं सोपं आहे, पण उद्या स्वातंत्र्य दिलं ना तर तुम्ही घ्याल ते घ्यायला. तेव्हा माणसाला स्वातंत्र्याची भीती वाटत असते, माणसाला मुक्तीची भीती वाटत असते, माणसामध्ये अनेक भयगंड तयार झालेले असतात. हे सगळे अनेक कारणाने, नानाविध कारणानं ते भयगंड तयार झालेले असतात. आणि हे सगळे भयगंड हे त्यांच्या कादंबऱ्या. मग विषय अगदी दिसताना वरवर बघितले तर आपणाला असं दिसतात की ते इतके साधे असतात. आणि ते त्यांची जी. ए. कुलकर्ण्यांची जी तुलना केली ती मी माझ्या ललितमधल्या लेखामध्ये एक त्यावर सविस्तरपणे लिहिलेलं आहे की जी. ए. कुलकर्ण्यांची कथा, जी दीर्घकथा आहे ती, आणि सासण्यांची दीर्घकथा या भिन्न आहेत. जी.एच्या कथेपेक्षा सासण्यांच्या कथेमध्ये जे वेगळेपण आहे दीर्घकथेमध्ये ते आपण लक्षात घेतलं होतं. आता ही जी त्यांची दोन मित्रसारखी वरवर सोपी दिसणारी कादंबरी, ही तर मला असं वाटतं की आजच्या जगण्याची, आत्ताच्या जगण्यातल्या सर्व म्हणजे ही ह्या कादंबरी इतकी औचित्य, म्हणजे आत्ताच्या रिलेव्हन्स असलेली कादंबरी आत्ता तरी मराठीमध्ये नाही. एक छोटंसं गाव असेल, त्या गावामधलं दोन मित्र आहेत, दोन मित्र असंच त्या कादंबरीचं नाव आहे. आणि ते दोघं मित्र 60 वर्ष मित्र आहेत आणि ते दोन भिन्न जातीतले आहेत, त्यांची मतं वेगळी आहेत, पण त्या दोन मित्रांची मैत्री ही मैत्री हे जगण्यातलं सर्वश्रेष्ठ मूल्य आहे, असा कुठेतरी संदेश देणारी ती कादंबरी आहे. आणि त्या कादंबरीमध्ये ना हे दोघं मित्र जेव्हा त्या गावामध्ये जाळपोळ होते, जातीय जंगली होतात, पोलीस येतात, ते दोघं जण टेकडीवर वरती जातात आणि स्वतःचा एक जाहीरनामा प्रकाशित करतात. तो जो जाहीरनामा आहे ना, तो त्या दोन मित्रांनी ते म्हणतात, तुम्ही कोण आम्हाला वाळीत टाकणार, आम्हीच तुम्हाला वाळीत टाकणार. आणि ते एक जाहीरनामा झाला. आणि तो जो जाहीरनामा आहे तो माणुसकीचा जाहीरनामा. तो माणुसकीचा जाहीरनामा अत्यंत अप्रतिम काव्यात्मक स्वरूपामध्ये त्या दोन म्हाताऱ्यांनी टेकडीवर उभारून आहे. ते कितपत उभे होणार आहे, काय त्याचा परिणाम होणार आहे, हा भाग वेगळा, पण त्यांच्या सतत विवेक बुद्धीला वाटतं हे आहे माणूस म्हणून जगायचं असेल तर हे असं असेल. म्हणून ती सबंध कादंबरी एक असं मी त्या कादंबरीची म्हणताना म्हटलं की डोंट लुक ॲट दी ऑर्डर ऑर सिस्टीम, लुक ॲट द केऑस बिनीथ. वरती दिसणारा जो एक सिस्टीम आहे, जी व्यवस्था आहे आणि ज्या तऱ्हेची ऑर्डर आहे ती बघू नका, तिच्या आत उतरा, म्हणजे तो जो अराजक आहे तिकडे. आणि म्हणून त्या कादंबरीमध्ये वरवरचं दिसणारं सिस्टीमच्या आत उतरल्यावर जे जातीय अनेक प्रकारचं धार्मिक दोन भिन्न संस्कृतीतलं वैर आणि त्याच्यातनं निर्माण झालेले प्रश्न, हे सगळे जे आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये आलेले दिसतात. आणि मग ते तो सर्व केऑस मांडत तुम्ही सांगाल त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून हे दोन मित्रसारखी कादंबरी मी असं म्हणेन ही सामाजिक कादंबरी नाही त्या अर्थानं, कारण त्याच्यावर लगेच तो शिक्का मारता जाण्याची शक्यता आहे. ही कादंबरी एका मूल्यात्मक पातळीवर गेलेली आणि बुद्धाचं वचन त्यांनी कोट केलेलं आहे त्याच्यामध्ये की श्रेष्ठ हे जे काय आहे तर तिकडेपर्यंत जाणं ह्या त्यांच्या सगळ्या कादंबऱ्यांचा. आता राहीच्या आणि आपले लोकसुद्धा कसे असतात पहा, त्यांनीच उल्लेख केलेला आहे एके ठिकाणी की ज्या वेळेला त्यांनी राहीच्या स्वप्नांचा उजेडा लिहिला तेव्हा मराठीतले एक सुप्रसिद्ध नाटककार कथाकार म्हणाले की तुम्ही आता सौंदर्यवादात अडकलेला. म्हणजे सौंदर्यवादात अडकलं म्हणजे त्यांनी काहीतरी पाप केलं असं त्यांनी त्याच्यात सिद्ध केलं. पुढे यांनीच ती दोन मित्र ही कादंबरी लिहिल्यावर त्यांनी त्याला शाबासकीचं पत्र लिहिलं आणि त्यात त्यांनी म्हणे छान झालं, म्हणाले तुम्ही माणसाच्या कुरूपतेचं दर्शन घडवलं, ते फार चांगलं झालं असं. म्हणजे त्यांना त्यावेळेला ते सौंदर्यवादात अडकलेले वाटले, आता त्यांना ते कुरूपतेचं दर्शन घडवणारे वाटले. अशा तऱ्हेचे आपल्या गडबडी आपल्या असतात, त्यांच्या गडबडीने त्या दोन्ही तो विचार केला. त्यांच्या त्या राहीच्या स्वप्नांच्या वर्गामध्ये मी आतापर्यंत सांगत होतो की स्वप्न आणि वास्तव याच्यातल्या सीमारेषा धुसर असतात. त्याच्यामध्ये प्रत्यक्षातलं, स्वप्नातलं, आतलं, बाहेरचं या सगळ्या ते आत्म ते जे घडत असतं ते त्यांनी त्यामध्ये आणलेलं दिसतं. म्हणून मला असं वाटतं की ती एक अतिशय चांगली आणि फार सामान्य मनुष्य ज्याला होतं. आणि त्यांच्या कादंबऱ्याचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांच्या सर्व कथा कादंबऱ्यातली माणसं ही सर्वसामान्य आहेत. त्यांच्या साहित्य हे सामान्य माणसाच्या जगण्याचं, दुःखांचं, घोटाळ्यांचं साहित्य आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की समजा ही जर घेतली कादंबरी राहीच्या स्वप्नांची तर एक मोठी हवेली आहे, एक बाबासाहेब आहे, एक भाऊसाहेब आहे, त्यांची ती राही नावाची मुलगी येणार आहे, नंतर अशा अनेक बरोबर दिसणाऱ्या सोप्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. किंवा सर्प नावाची गोष्ट आहे, कादंबरी आहे, त्याच्यामध्ये एक तोतरा वकील आहे. आणखीन अशा
दिसताना गोष्टी फार मी आता वेळ होत असं सांगत नाही. ती जे हिल स्टेशन आहे दूर, तिथे दूरपर्यंत याच्यामध्ये तिथं कुठं तरी एक रिमोट असं हिल स्टेशन आहे, तिथल्या खोल्या गळत असतात, नंतर तिथे काय उंदीर घुस आलेली असते, नंतर तो एकच मनुष्य तिथं आयुष्यभर काढत असतो, कोणी प्रवासी येत नसतो, असं एक वातावरण आहे. असं गूढ असं एक वातावरण त्याच्यामध्ये आलेलं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे त्यांच्या सगळ्या कादंबऱ्यांच्यामध्ये हे जे माणसं आहेत ते अतिशय सामान्य दर्जाची माणसं आहेत, पण सामान्य दर्जाची आहेत म्हणून ती साहित्याचा विषय होऊ शकत नाही असं मानणं चुकीचं आहे. कारण ती त्या माणसांचा झगडा, त्या माणसांचं जगणं हाच त्यांच्या खरं म्हटलं तर संपूर्ण साहित्याचा आस्थेचा विषय आहे. त्यांनी मगाशी बोलताना असं सांगितलं की करुणा, आणि हे खरं आहे, करुणेचं श्रेष्ठत्व, प्रेमाचं श्रेष्ठत्व, मैत्रीचं श्रेष्ठत्व हे अंतिम आहे. हे तुमच्या सगळ्या सामाजिक राजकीय वगैरे याच्या पलीकडे आहे. ह्या पक्षाचं का त्या पक्षाचं का, ह्या समाजाचं का त्या समाजाचं, याच्या पलीकडे जे आहे, एक लेखक म्हणून जर एखाद्या लेखकाला ते बघावंसं वाटत असेल, काय आहे करुणा, काय आहे मैत्री, काय आहे प्रेम, कुठले त्याच्या अलीकडच्या टप्प्यावर होणारे सगळे घोटाळे, हे सगळे जर बघावेसे वाटत असतील तर तो लेखक म्हणून, कादंबरीकार म्हणून इतरांच्या पेक्षा वेगळा होणार. कारण इतरांना ज्या सवयी लावलेल्या असतात आपण, त्या सगळ्या सवयीपेक्षा कुठल्या तरी वेगळ्या, ती जी रॉबर्ट फ्रॉस्टची अतिशय प्रसिद्ध कविता आहे, 2 roads diverged in a yellow wood, जंगलामध्ये 2 रस्ते गेलेले आहेत आणि तो असं म्हणतो की मी असा एक रस्ता निवडला की तो कोणी तुडवलेला. तेव्हा भरत सासणे ज्या रस्त्यावरून तुम्हाला आम्हाला नेऊन पाहतात, तो रस्ता सहसा वाचकांनी तुडवलेला असेल नाही, आणि म्हणून त्याच्यामध्ये थोडे काही काही वेळा भ्रम निर्माण व्हावे त्याच्या अवस्था असू शकतात. तर या तऱ्हेनं मला वाटतंय त्यांच्या कादंबऱ्यांच्याकडे जर आपण पाहिलं तर मग मी सुरुवातीपासून आपलेच जे प्रश्न आहेत ते त्यांचे प्रश्न नाही आहेत. मी नेहमी म्हणतो की कादंबरीकार म्हणून भरत सासणेंचे प्रश्न नाही, त्यांना काय करायचं आहे ते त्यांना पक्क माहिती आहे, आम्हालाच माहिती नाही की आम्ही काय करणार आहोत. हे आपल्या हातात आल्यानंतर याचं काय करायचं हा प्रश्न त्यांचा नसून आपला आहे, आणि हा आपला प्रश्न कसा सोडवायचा हा आपणच सोडवला पाहिजे असं मला वाटतं. त्यासाठी ते जे म्हणतात की एक थोडं पेशन्स दाखवा. त्यांनी एक मुलाखत आहे एका त्यांच्या पुस्तकामध्ये 4-5 लेखकांच्या मुलाखती आहेत, त्यातले वेगवेगळे विषय घेऊन, तर तिथे ते असं म्हणतात की वाचकांनी समानधर्मी वाचक जो आहे तो असणं ही फार गरजेची गोष्ट असते, आणि त्याची वाट लेखकानं पाहावी, आणि तशी पाहणं हेच लेखकाचं खरं म्हटलं तर भागधेय असतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. मी ज्या याचा उल्लेख केला तो ललितचा अंक आहे फेब्रुवारी 21चा, की ज्याच्यामध्ये डाक ही त्यांची काळा पाऊस हे दीर्घ कथासंग्रह आहे, आणि त्या निमित्तानं त्यांच्यावर लिहिलेलं आहे. तर पुन्हा एकदा बोलण्याची संधी दिली याबद्दल